हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी आज बनवणार आहे झणझणीत असा घरच्या पद्धतीचा ओल्या मिरचीचा ठेचा, तोही दगडी खलबत्त्यामध्ये चेचलेला. त्यासाठी मी घेतले हिरव्या मिरच्या मोडलेल्या, चिरलेले 4 बारीक चिरलेले कांदे, लसूण सोललेला, थोडंसं आलं चिरून घेतलं आहे आणि खोबरं किसून घेतलेलं आहे. आता तवा गरम झालेला आहे. तव्यामध्ये थोडं तेल टाकून मिरच्या खरपूस अशा भाजून घेऊया, जेणेकरून त्यातला तिखटपणा कमी होईल. आता या मिरच्या भाजलेल्या आहेत. आता मी प्लेटमध्ये काढून घेते. आता मिरच्या खरपूस भाजून घेतल्या की चटणीला स्वादही चांगला येतो आणि खूप तिखट चटणी होत नाही. त्यानंतर मी इथं तव्यात कांदा टाकून घेतला आहे. कांदाही छान परतून भाजून घ्यायचा, जेणेकरून त्यातलाही तिखटपणा कमी होईल. कांदा जास्त वेळ भाजायचा, कारण चटणी खूप दिवस टिकून राहते. आता यात मी घातलेले आलंही घातले आणि लसूणही घातले. आता खरपूस भाजल्यानंतर मिरचीच्या प्लेटमध्येच कांदा काढून घेतला. त्यानंतर कच्चे शेंगदाणे तव्यामध्ये मी थोडे भाजून घेते. खरपूस असे भाजून घ्यायचे, खूप भाजून घ्यायचे नाहीत. आता शेंगदाणे भाजल्यानंतर मी एका प्लेटमध्ये काढून घेते. शेंगदाणे आपल्याला सेपरेटच ठेवायचे आहेत, चटणीच्या कोणत्याही वाटणामध्ये मिक्स नाही करायचे. त्यानंतर मी इथं घेतलं आहे खोबरं. आता हे खोबरं ओलं नाही, सुकं खोबरं घेतलेलं आहे. आता हे खोबरं पण परतून थोडं लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं. त्यासाठी मी थोडं तेल घेतलेलं आहे. आता परतून व्यवस्थित भाजून घेऊया. आता खोबरं पण भाजून झालं आहे, ते एका प्लेटमध्ये मी काढून घेते. त्यानंतर तव्यामध्ये थोडं तेल टाकूया आणि जे आपण कांदा मिरची भाजून घेतली होती ती परत एकदा तव्यात. आता यामध्ये भाजून घेतलेलं खोबरंही ॲड करूया, व्यवस्थित परतून घेऊया. हे सगळं परतून झाल्यानंतर चटणी बनवतानाचा महत्त्वाचा मुद्दा आपल्याला करायचा आहे की या चटणीवरती थंड पाण्याचा शिंतोडा मारायचा, गॅस बंद करायचं आणि 10 मिनटासाठी झाकून ठेवायचं. आता मी 10 मिनटं झाकून ठेवले. त्या 10 मिनटानंतरचं बघा, चटणी व्यवस्थित अशी मऊ पडलेली आहे. झाकून का ठेवावं, तर ह्याच्यातले सगळे पदार्थ मऊ पडावेत, मग ते व्यवस्थित चेचले जातात. मग आता ह्यात घालते मी चवीनुसार मीठ, थोडंसं जिरं, बारीक चिरलेली कोथिंबीर. आता हे सर्व मी परत एकदा मिक्स करून घेते. आता व्यवस्थित हलवून घेऊया, जेणेकरून कोथिंबीर, मीठ आणि जिरं सगळ्या चटणीला लागून जातील. मी हे खरपूस भाजलेले शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊन त्याचं वाटण बनवून घेतलं. आता हे वाटण असंच एका प्लेटमध्ये काढून बाजूला ठेवूया. आता मी घेतलं आहे दगडी खलबत्ता, व्यवस्थित धुवून वाळवून पुसून व्यवस्थित घेतलेला आहे. आता यामध्ये घालूया आपण तयार केलेली ही वाटणाची चटणी. थोडी घेऊया आणि आता बारीक करूया. जर आपल्याकडे दगडी खलबत्ता नसला तरी पाटा वरवंट्यावर ही चटणी केली तरी चालते. पण दगडावरची चटणी आणि मिक्सरवरची चटणी यातला फरक किती आहे तुम्ही एकदा करून पाहाच. आता जर चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केला नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या, माझे व्हिडिओ तुम्हाला भेटून जातील. आता माझी चटणी थोडी बारीक झालेली आहे. यामध्ये मी ॲड करते शेंगदाण्याचा कूट, जो मी मिक्सरवरती बारीक केलेला होता. आता याला म्हणतात मिरचीचा ठेचा. तर ठेचा का म्हणतात, कारण ह्याला दगडाच्या पाट्यावर वरवंट्यावर आपण ठेचून बनवतो, म्हणून याला ठेचा म्हणतात. हा ठेचलेला ठेचा जरी शिळ्या भाकरीसोबत जरी खाल्ला तरी मस्तच लागतो. जर तुमच्या तोंडाला काही चव लागत नसेल तर नक्की हा ठेचा एक दिवस करून पहा, तोंडाला नक्की चव येईल. आणखी एक गरम भाकरी किंवा शिळी भाकरी, दह्यामध्ये हा ठेचा मिक्स करायचा आणि एकदा नक्की खाऊन पहा, तुम्हाला कशी लागते. आमच्याकडे तर सर्वांना खूप आवडते. आता माझा ठेचा तयार झालेला आहे. आता हे पहा, ठेचा मस्त झालेला आहे. सगळे पदार्थ एकजीव झालेले आहेत ठेचून. नक्कीच याला चव चांगली आलेली असणार. आता मी ठेचा एका प्लेटमध्ये काढून घेते. हे पहा, अशा पद्धतीने आपला हातचा ठेचा, मिरचीचा ठेचा तयार झालेला आहे. छान असं स्ट्रक्चर आलेलं आहे मिरचीच्या ठेच्याला. तर जसा मी बनवला तसा ठेचा तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून मला सांगा की ठेचा तुम्हाला कसा वाटला. आणि आता व्हिडिओ पाहिलाच आहे तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.